नमस्कार. विद्या वाइब्स मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपल्या मुलांचं कौतुक कोणासमोर करावं आणि काय गुपित ठेवावं यातली एक छोटीशी चूक तुमच्या मुलाचं भविष्य खराब करू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? आणि जर नसेल तर आत्ताच हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सेव्ह करून ठेवा. बऱ्याच वेळेला उत्साहाच्या भरात आपण आपल्या मुलांबद्दल अशा काही गोष्टी बाहेरच्यांना सांगतो ज्याचा फायदा पुढे चालून लोक घेऊ शकतात किंवा त्यामुळे तुमची मुलं तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगणं टाळलं पाहिजे. शेवटची 4थी गोष्ट तर इतकी महत्त्वाची आहे की 90% पालक तिथेच चूक करतात. चला तर मग जाणून घेऊयात. पहिली गोष्ट, मुलांच्या कमतरता किंवा अभ्यासातील कमकुवतपणा. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही उणीव असतेच. कुणाला अंधाराची भीती वाटते तर कुणाला गणिताची. पण मुलांच्या या भीतीचा किंवा कमतरतांचा विसरूनही बाहेरच्यांसमोर उल्लेख करू नका. लोक समोर तर सहानुभूती दाखवतील, पण नंतर याच गोष्टीवरून तुमच्या मुलाची चेष्टाही करू शकतात आणि यामुळे मुलांचा आत्मविश्वास कायमचा कमी होऊ शकतो. दुसरी गोष्ट, मुलांच्या चुका आणि त्यांचे भूतकाळ. तुमच्या मुलाने लहानपणी केलेली एखादी चूक किंवा त्यांचं एखादं वाईट वागणं हे घरातल्या भिंतींच्या आतच राहू द्या. मुलं मोठी झाल्यावर त्यांना स्वतःच्या प्रतिमेची काळजी असते. जर तुम्ही त्यांच्या चुका लोकांसमोर काढल्या तर त्यांना अपमानित वाटतं आणि मग ती मुलं तुमच्यापासून गोष्टी लपवू शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मुलांची तुलना. हा तुझा मित्र बघ किती हुशार आहे, तो बघ ऑलराऊंडर आहे, त्याची परिस्थिती नाही तरी तो चांगल्या मार्काने पास झाला, तुम्हाला सगळं आयतं मिळतं म्हणून किंमत नाही, आमच्या वेळी असं होतं, आमच्या वेळी तसं होतं. यासारख्या तुलना तुमच्या मुलांना पुढे नाही तर मागे खेचतात. लक्षात ठेवा, एकाच पालकांची 2 मुलं यांच्यातही खूप तफावत असते. त्यामुळे तुलना करू नका. त्यातून फायदा तर नाहीच, पण मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. लोकांच्या नजरा आणि त्यांच्या अपेक्षांचं ओझं मुलांवर टाकू नका. 4थी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मुलांच्या खाजगी गोष्टी. सर्वात मोठी चूक, मुलं विश्वासाने पालकांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगतात किंवा डायरीत लिहितात. अनेक पालकांना सवय असते की ते इतरांना सांगतात, अरे माझा मुलगा बघ असं म्हणाला, किंवा रात्री तो ह्या गोष्टीवरून खूप रडला, किंवा तिने डायरीत काय लिहिलंय माहिती आहे का, हे किंवा ह्या प्रकारच्या अशा कोणत्याच गोष्टी करू नका. जर मुलांचा विश्वास एकदा तुटला तर ते आयुष्यात कधीच तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलणार नाही. मंडळी, तुमचं मूल हे तुमचं भविष्य आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मसन्मानासाठी या 4 गोष्टी नेहमीच गुप्त ठेवा. तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच पालकांसाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. विद्या वाइब्स मराठीला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.